जेव्हा 5 वर्षाचा राहतो ना तेव्हा आई त्याला कपडे घालायची, अंघोळ घालायची, त्याला शाळेत पाठवायची, दररोज उशिरा झोपायची, सकाळी लवकर उठायची. परंतु एक दिवस असा गेला ना आई सकाळी उठलीच नाही. मात्र सगळे उठलेले आहेत, फक्त आई झोपलेली आहे बाळाची. बाळा रडू लागला आणि म्हणू लागला, अगं आई, अगं उठ ना ग, मला सोडून जाऊ नको, मला शाळेला जायचं आहे. अगं आई उठ. कधी पायाला हलवतो तर कधी मानेला, कधी पोटाला, कधी हाताला, परंतु आई उठत नाही. तर त्या बाईने त्याला गळ्याला लावलं आणि सांगितलं, अरे बाळा रडू नको, ते तुला सोडून गेलेली आहे, आता कधीच वापस येणार नाही. किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला. आई सोडून गेली त्याला. नवीन आई आली, बाळाचा छळ सुरू झाला. त्याला झाडून काढायला व्हायची, त्याला हातामध्ये इस्त्री दुरून माहीत नव्हती, तर जरा इस्त्री प्रेस करायला लावली. बाळा म्हणतो, अगं आई खरंच ग मला प्रेस करता येत नाही, मला करायला लावू नको. तर ती म्हणते, तुला काम करू वाटत नाही, तू नाटके करतोस का रे, तर तू करणार आणि तुला लावणारच म्हणली. निघून गेली आणि त्यांच्या दरबारात जेव्हा सांगलेला होता त्यानं सांगितलं की बाळा तुझ्या होमवर्कची मला वही दे. बाळा आतमध्ये जातो आणि इस्त्री त्या साडीवर ठेवतो, त्याला माहीत नसतं, आणि त्यानं वही देतो तर त्या साडीचा जळलेला वास आईच्या नाकापर्यंत जातो आणि ती लाल गुंत डोळे करून रागाच्या भरात बाळाला मारते, खूप मारते. आणि ती इस्त्री गरम त्याच्या अंगामध्ये बलेल शर्ट देखील नसतो आणि त्याला कमरेतून खाली वाकायला सांगते. त्याला वाटतं माझी आई किती दयाळू आहे, मला चूक झाली म्हणून दर्शन घ्यायला लावते. खाली वाकला ते गरम इस्त्री त्याच्या पटकन पाठीत दाबली, त्याचं तोंडातून आई आवाज आला, वासराला जळू नको ना, वासराला जळू नको ना, निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, हेला माझी आई 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 ग. सुखलत जबाळ आई रडते गाई गाई ग, सुखलत जबाळ आई रडते गाई गाई ग, रडते गाई गाई ग. हेला माझी आई ग, 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 हेला माझी आई ग.